यानंतर आपण थेट राजभवन परिसरामध्ये जाऊयात। महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवन परिसरामध्ये दाखल झालंय। यातल्या फक्त रोहिणी खडसे यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जाईल असं सांगितलं गेलंय, पण त्यांच्या सोबत माफ करा, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर या देखील पोहोचलेल्या आहेत। महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या शिष्टमंडळाची आहे आणि त्या संदर्भात राज्यपालांशी बातचीत करण्यासाठी म्हणून महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवन परिसरामध्ये पोहोचलेलं आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि महिला आयोगाचा कारभार कशा पद्धतीने चाललाय या विरोधात अनेकांकडून नाराजी व्यक्त केली गेली आणि त्याच संदर्भात बातचीत करण्यासाठी राज्यपालांशी बातचीत करण्यासाठी महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवन परिसरामध्ये पोहोचलेलं आहे। वेदांत रेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, काय कारण इतर महिला नेत्यांना आतमध्ये का पाठवलं जात नाहीये? आपण घेतलं त्यामध्ये रोहिणी खडसे यांनी पत्र दिलं होतं, राज्यपालांची वेळ मागितली होती आणि या पत्रामध्ये सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे राज्यपालांची चर्चा करू इच्छितं। मात्र आता जी माहिती मिळते राजभवनाकडून फक्त रोहिणी खडसे यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। इतर जे शिष्टमंडळ महाविकास आघाडीचं आहे, इतर ज्या नेते आहेत त्यांना आतमध्ये अजूनही परवानगी देण्यात आली नाही किंवा तशा प्रकारचा निरोप राजभवनाकडून आलेला नाहीये। त्यामुळे किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे, एक मिनिट मी बोलते अरे थांबा एक सेकंड। त्यांनी 12 वाजताची वेळ आपल्याला दिलेली होती, काहीतरी पेपरमध्ये गडबडी असेल। आपण महाविकास आघाडी म्हणून वेळ मागितलेली आहे, त्यांचा कदाचित काही ऐकण्या बोलण्यामध्ये जर फरक पडला असेल आणि त्यामुळे एक व्यक्तीचं नाव गेलं असेल, परंतु ते बोलत आहेत त्यांच्या ऑफिसरशी आणि आम्ही अपेक्षा करतो की ती चर्चा सकारात्मक होईल आणि आम्ही बोलू शकतो। आम्ही वेळ मागितलेली आहे आणि आम्हाला निरोप त्याच्या याच्यामध्ये आपण खासदार वर्षा खासदार वर्षा गायकवाड, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर या सगळ्या महिलांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। पत्र दिलं गेलं होतं, भेटीची वेळ मागितली होती। रोहिणी खडसे यांच्याकडून हे पत्र दिलं गेलं होतं। महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही भेटीची वेळ मागितली असल्याचं सुषमा अंधारे यांनी आता माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तर शिष्टमंडळातील नेत्यांना सुद्धा वेळ देण्यात आलेला आहे आणि आता जो निरोप राजभवनाकडून आलेला आहे, जी कोणती नावं या पत्रामध्ये होती शिष्टमंडळातली त्या सर्वांना आता आतमध्ये प्रवेश दिला जातोय आणि राज्यपालांशी चर्चेचा वेळ 12 वाजताचा आहे आणि त्यामुळेच महिला सुरक्षा, त्याशिवाय महिलांचे प्रश्न आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या सगळ्या संदर्भात म्हणजे जी कार्यपद्धती आहे किंवा मग इतर जे काही तक्रारी येत आहेत त्या सगळ्या संदर्भात राज्यपालांशी ते चर्चा करणार। आपण बघतोय सुषमा अंधारे आहेत, किशोरी पेडणेकर आहेत, रोहिणी खडसे यांनी पत्र दिलं, त्यामुळे आधी त्यांना प्रवेश देण्यात आला आणि त्यानंतर राजभवनाशी संपर्क साधल्यानंतर इतर ज्या नेते आहेत महाविकास आघाडीतल्या त्यांना सुद्धा आता प्रवेश दिला जातोय आणि राज्यपालांशी चर्चा करून सध्याची महिला सुरक्षेची जी स्थिती आहे राज्यातील त्या सगळ्या संदर्भात, त्याशिवाय राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती संदर्भात जे प्रश्न विचारले जात आहेत त्यावर राज्यपालांशी चर्चा करतील। अराजकीय हे पद आहे, त्यामुळे निवड करताना किंवा नियुक्ती करताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पूर्णपणे विचार करून त्या प्रकारची नियुक्ती केली जावी असा सुद्धा एक विषय राज्यपालांच्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मांडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे काय नेमकी चर्चा होते